Hello student, welcome to back our YouTube channel and online e-learning classes that are the LRQH from the late Rameshwar Pudkar Junior College Sanpet. In the last lecture we have to seen the introductory part about the kingdom plantae. In this kingdom plantae we have learned to a division algae. In this algae there are mainly three types, that are the first is a rhodophyceae. In this rhodophyceae, these are the also known to be the red algae because of it is the mainly colorized as a red color, and they have found in a marine algae as well as fresh algae or fresh water on the surface of the water. They have also found in a deep sea and brackish water. It means आता ही जी काही त्या ठिकाणी रोडोफायसिया आहे, रोडोफायसियामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करत असताना जवळपास हे रोडो मीन्स दॅट आर द रेड अँड फायसिया मीन्स इट इज द algae दॅट आर द रेड algae. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, रेड algae म्हटलेलं आहे. आणि ही जी काही रेड algae आहे ती ही रेड algae ही मराईन वॉटरमध्ये त्याचप्रमाणे फ्रेश वॉटरमध्ये त्या वॉटरच्या सरफेसवरती त्या ठिकाणी आपल्याला फाउंड होते, अवेलेबल झालेली पाहायला भेटते. पण त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ही जे काही सी आहे म्हणजेच त्या ठिकाणी जे काही ओशियन आहे त्यामध्ये किंवा त्याचप्रमाणे ब्रॅकिश वॉटर मीन्स जे की त्या ठिकाणी आपण कंटॅमिनेटेड म्हणतो किंवा त्या ठिकाणी पोल्युटेड वॉटर ते डक्के वगैरे म्हणतो तशा प्रकारच्या ठिकाणीही ह्या ठिकाणी ही रेड algae त्या ठिकाणी फाउंड होते. हे रोडो हे कशामध्ये त्या ठिकाणी ब्लडमध्ये सुद्धा रोडो आपल्याला पाहायला भेटतं, म्हणून त्या ठिकाणी त्याला रेड इन कलरायझेशन फाउंड त्या ठिकाणी तयार होतो. त्याचप्रमाणे ह्यामध्ये algaeमध्ये सुद्धा हा रोडोफायसिया की रेड कलर त्या ठिकाणी फाउंड होतो, म्हणून त्याला रोडोफायसिया म्हटलेले. आता ह्या प्लांट बॉडीचं जे काही थॅलॉइड स्ट्रक्चर आहे, प्लांट बॉडी स्ट्रक्चर दॅट आर द थॅलॉइड स्ट्रक्चर. म्हणजे त्या ठिकाणी थॅलॉइड स्ट्रक्चर म्हणजे काय, तर त्याला लीफ लाईक स्ट्रक्चर असणार आहेत. त्याचप्रमाणे रूट्स त्या ठिकाणी रायझॉइड्स प्रमाणे त्या ठिकाणी फाउंड झालेले आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे थॅलॉइड्स मीन्स दॅट आर द जस्ट लाईक टू द डिस्क लाईक स्ट्रक्चर. त्या डिस्क लाईक स्ट्रक्चर आपल्याला ह्यामध्ये ह्यांचं प्लांट बॉडी आपल्याला ती त्या ठिकाणी फाउंड झालेली पाहायला भेटते, प्रोड्यूस झालेली पाहायला भेटते. आता ह्याचे जे काय सेल्स आहेत त्या सेल्स कशा प्रकारच्या, सेल्स कंटेन्स टू द क्लोरोफिल पिगमेंट्स. म्हणजेच आता जवळपास जर पाहिलं आपण त्या ठिकाणी algae ही टोटली काय प्रत्येक क्लोरोफिल पिगमेंट्स वरती डिपेंड्स असते. म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या क्लोरोफिल पिगमेंट्स वरून त्या ठिकाणी ते प्रत्येक algaeला कलर तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आता ही जी काही रेड algae आहे त्या रेड algae मध्ये तो कलर फॉर्म झाला. तो कलर फॉर्म कशामुळे, तो त्या ठिकाणी फायकोइरिथ्रिन्स हे नावाचं जे काही पिगमेंट्स आहे त्या पिगमेंट्समुळे त्या ठिकाणी रेड कलर त्याला इन्व्हॉल्व होतो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. त्याचप्रमाणे ॲज वेल ॲज क्लोरोफिल ए ॲज वेल ॲज क्लोरोफिल डी आर फाउंड टू इन इट. म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी क्लोरोफिल ए असेल किंवा क्लोरोफिल डी असेल किंवा फायकोइरिथ्रिन्स असतील, हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता ही जी काही सेल वॉल आहे, आता जवळपास आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्लांट बॉडी किंवा लिव्हिंग थिंग्स आहे ती त्या ठिकाणी सेल वॉल पासून तयार झालेली असते. आता ही सेल वॉल जी आहे ती सेल वॉल वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी तयार होते. मग त्या ठिकाणी जे काही सेल्युलॉजिक सेल मटेरियल असेल, पेक्टिन असेल, अशा प्रकारचे हे जे काही मटेरियल्स आहेत त्या मटेरियल्स थ्रू त्या ठिकाणी सेल वॉल तयार होतात. मग आता हे जे काही रोडोफायसिया आहे किंवा रेड algae आहे ह्यांची जी काही सेल वॉल आहे इट इज मेड अप ऑफ द सेल्युलोज अँड पेक्टिन. ह्या दोन्ही पासून त्या ठिकाणी काय होते, ह्या सेल वॉल फाउंड होते, तयार होते. अँड सेल वॉल अँड पेक्टिन दे हॅव ग्लूड विथ द अदर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे त्या ठिकाणी ही जी काही सेल वॉल्स आहेत म्हणजे तयार झालेली ते सेल्युलोज किंवा पेक्टिन ह्यांच्या थ्रू त्या ठिकाणी दे हॅव ग्लूड टू द अदर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे जे काही त्या ठिकाणी अदर कार्बोहायड्रेट्स मटेरियल्स आहेत त्याच्यापासून त्या ठिकाणी त्याला अटॅचमेंट झालेली आपल्याला पाहायला भेटते. मग आता ही जी काही त्या ठिकाणी रेड algae आहे ती रेड algae त्यांचं जे काही फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियल कशा प्रकारे तयार करते किंवा त्या ठिकाणी तयार केलं तर ती कशा प्रकारे स्टोअर करते, कशाच्या स्वरूपामध्ये ते स्टोअर करतात. These are the stored as a food material stored in the form of Floridian starch.
म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काय फ्लोरिडियन स्टार्च आहे त्या फ्लोरिडियन स्टार्चच्या मदतीने त्या ठिकाणी काय ते फूड मटेरियल स्टोअर करतात. दे हॅव ऑल्सो कमर्शियली इम्पॉर्टंट, म्हणजेच आता ह्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ह्याचं इम्पॉर्टन्स जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी हे कमर्शियली इम्पॉर्टन्स आहेत. मग कमर्शियली इम्पॉर्टन्स म्हटलं की त्यामध्ये आपल्याला मॅक्झिममली बिझनेस कशा प्रकारे करता येईल तशा प्रकारचं त्याला म्हणतो कमर्शियल, बरोबर आहे. मग आता अशा प्रकारचे हे जे काही कमर्शियली इम्पॉर्टन्समध्ये जर पाहिलं आपण तर आगार आगार प्रोडक्ट किंवा आगार आगार पावडर हे जे आहे ते कशाच्या थ्रू तर ह्या रेड अल्गी म्हणजेच रोडोफायसिया थ्रू त्या ठिकाणी तयार होतं. आगार आगार पावडर इज अ मेडअप ऑफ विथ द हेल्प ऑफ दिस रोडोफायसिया और रेड अल्गी विच इज यूज्ड ॲज ए सॉलिडिफाइंग एजंट्स इन द टिश्यू कल्चर टेक्निक और टिश्यू कल्चर मीडियम इज ऑब्टेन्ड फ्रॉम द रेड अल्गी. म्हणजेच आता हे जे काय त्या ठिकाणी आपण जर पाहतो की टिश्यू कल्चर टेक्निक आहे ते टिश्यू कल्चर टेक्निक किंवा टिश्यू कल्चर मीडियम हा तयार करत असताना त्याची जे काय त्या ठिकाणी मीडियम आहे तो मीडियम तयार करत असताना हा आगार आगार पावडरपासून ते तयार करतात आणि त्याच्यावरती जे काही कल्चर आहे ते कल्चर पुन्हा नंतर काय डेव्हलप करतात, प्रोड्यूस करतात. आणि अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेस्ट असतील, मग त्या ठिकाणी जे काही इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट असेल त्याच्या थ्रू त्या ठिकाणी असेल, हे अशा प्रकारचे हे जे काही वेगवेगळ्या टेस्ट असतील किंवा आता सध्याची जे काही त्या ठिकाणी जवळपास म्हटलं तर RT-PCR असेल, अशा प्रकारची जे काही त्या ठिकाणी व्हेरियस टेस्ट आहेत त्या टेस्ट तयार करण्यासाठी किंवा त्यांचा जे काही त्या ठिकाणी व्हायरस असेल, बॅक्टेरियाज असतील ते डेव्हलप करण्यासाठी त्यांना जे काही एनर्जेटिक मटेरियल आहे किंवा न्यूट्रिएंट मीडियम म्हणतो आपण त्याला, न्यूट्रिशन त्याला प्रोव्हाइड करतात. तशा प्रकारच्या त्यांना बॅक्टेरियाजला त्या व्हायरसेसला फेवरेबल न्यूट्रिशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. ते कशाच्या थ्रू तर ह्या आगार आगार पावडर थ्रू. आणि हे आगार आगार पावडर कशाच्या थ्रू त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं तर विथ द हेल्प ऑफ रेड अल्गी, म्हणजे दे हॅव ऑब्टेन्ड फ्रॉम द रेड अल्गी. सम लाईक टू द एक्झाम्पल लाईक टू द देर आर द बॅट्रॅकोस्पर्मम, they have also Gelidium, Gracilaria and Polysymphonia. These are the also example of the red algae or Rhodophyceae.